टेनिस क्रिकेट विश्वाचा आपण विचार करत असाल तर निरंजन सावंत सर आणि ते दुधकर सर या दोनही व्यक्तिमत्वांची जबरदस्त कामगिरी गेली कित्येक वर्ष आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल आपल्याला निश्चितच या मैदानावरती जिंकताना पाहायला मिळाली. टीम कुडवली ब फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजीचं पाचारण जय बजरंग ब्लास्टर्स मानिवली या संघाला दिले. मोठा मुकाबला चालू होतोय. कुडवली ब संघ आपणास 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी. पंचांचा हिरवा कंदील येतोय. सामन्याला होतीये सुरुवात. 5 षटकांचा सामना. नावेगाव एंड कडनं गोलंदाज तयार होतोय. पहिलाच बॉल ऑफ साइडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय आणि सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना जबरदस्त डिलिव्हरी. गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून टिपलेला हा पहिला गडी. पहिलं पाखरू आझाद. शिवतेज चषक 2025 चा हा थरार गेली 4 दिवसापासून हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी आपण अनुभवत आहे. सुंदर क्रीडानगरी आणि या क्रीडानगरीवरती मुरबाड ग्रामीणचं दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. सलामीचा फलंदाज शुभमला आपण पाहिलं अगदी सुरुवातीलाच मोठा धक्का मिळालाय. आउटसाइड द स्टंप जास्त बाहेर. पंचांनी दोनही हात समांतर केले. अवांतर स्वरूपात एक धाव येईल. धावफलकावरती जोडली जाईल. श्री गणेशा करतायत. धावफलकाला 1 धावेच्या मदतीनं या ठिकाणी सुरुवात झाली आहे. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती मानिवली संघ खेळतोय. भरपूर ताकदवर बॅटिंग लाईनअप असणारा हा संघ आहे. 5 षटकांची मॅच व्ह्यूवर रचना तुम्ही पाहू शकताय. 9 क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये. 2 फिल्डर तुम्हाला सीमारेषेवरती पाहायला मिळत आहेत. फटका चांगला पाहायला मिळेल. कव्हर स्वीपरला दन 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 करत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड सुंदर आहे. 4 धावा. चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीने या ठिकाणी धावफलकाला गती प्राप्त होतीये. ओमकारचा हा चेंडू सुंदर आहे. जबरदस्त गती पाहायला मिळाली. फुलर लेनचा चेंडू होता. जागेवरनं खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आणि निश्चितच सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चौकाराला लगेचच प्रत्युत्तर दिलंय. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरनं कलेक्ट केलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. ओमकार पुन्हा एकदा तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टच चेंडू आणि जबरदस्त आघात केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं खाली क्षेत्र निवडलंय आणि सुंदर प्रहार पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. क्रिकेट संघ न्हावे दोस्तीच्या दुनियेची राजा माणसं तुम्हाला इथं आल्यानंतर नक्कीच भेटतील. जरूर आमचा संपर्क कमी मिळतोय. मात्र ज्या ज्या वेळेला आशिष भाई संपर्क करतात त्या त्या वेळेला नक्कीच त्यांचं असणारं प्रेम, ग्रामस्थ मंडळ न्हावेचं असणारं प्रेम आम्हाला निश्चितच मिळत असतं. आपलं सर्वांचं मनापासून कौतुक आम्ही करू. निश्चितच या मैदानावरती आल्यानंतर आपली मेहनत आणि कष्ट आपल्याला पाहायला मिळतील. या मैदानाचं चारही बाजूला असणारं स्वरूप तुम्ही पाहाल. गोल मैदान. अशा प्रकारच्या क्रीडानगरी फार कमी जागी पाहायला मिळत असतात. आयोजकांची आणि निश्चितच ग्रामस्थांची भरपूर मेहनत इथं आल्यावर पाहायला मिळेल. हा सुंदर चेंडू आहे. बॅट फिरवतायत. बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारे कनेक्शन नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चौकारानंतर लगेचच कमबॅक केलंय. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक 1 या ठिकाणी संपलंय. एका षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती आहेत 9 धावा. बॅटिंग करतायत टीम मानिवली डीजे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना जय बजरंग ब्लास्टर्स मानिवली. गोलंदाज कुडवली ब संघाच्या वतीनं षटक क्रमांक 2 ची जिम्मेदारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. साईराज येतोय. साईराजच्या खांद्यावरती षटक क्रमांक 2 ची जिम्मेदारी.
पहिल्या षटकात 9 धावा, संमिश्र सुरुवात आपण पाहताय. सुरुवातीलाच एक मोठा झटका मिळाला शुभमच्या रूपानं, पहिला धक्का मिळाला बॅटिंग करणाऱ्या मानिवली टीमला. त्यानंतर आपण पाहाल तर निश्चितच 2 चौकार सुद्धा आले. संमिश्र सुरुवात, एक षटक संपलंय. धावफलकावरती 9 धावा. चला, वेळेची काळजी सर्वांनी घेणं बंधनकारक असणार आहे. आज फायनलचा दिवस आहे, भरपूर मॅच आज आपल्याला कव्हर करायच्या आहेत. फटका चांगला आडव्या बॅटनं जबरदस्त प्रहार केलाय. तितकी सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी. टप्प्यावरती चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र ज्यावेळेस अडवलाय पाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 13 धावा, 13 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. साईराज येतोय पुन्हा एकदा तेजससाठी. हा चेंडू समोर खेळलाय, बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. निश्चित झेल टिपण्याची सुवर्ण संधी. भरपूर मेहनत त्या ठिकाणी पाहायला मिळाली. दूरवरनं जाऊन ग्राउंड कव्हर केलं, झेल टिपण्यासाठी प्रयत्न केला, मात्र शेवटच्या मोमेंटला हातातनं चेंडू स्किट होतोय आणि मिळालेलं हे जीवनदान आपल्याला पाहायला मिळेल. तेजस बॅटिंग करत असताना एक चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. इथं स्ट्राईक रोटेट होतीये. यावेळेस स्क्वेअर लेगची दिशा निवडली. फटका चांगला खेळलाय, दर्जेदार प्रहार केलाय, लांबी गाठली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, षटकार. मोहरई गावचे उद्योजक सन्माननीय विकासजी चौधरी या ठिकाणी आपल्याला जोडले जात आहेत. निश्चितच ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य या संपूर्ण टुर्नामेंटला आपल्याला मिळतंय, सन्माननीय विकासजी चौधरी, आपलं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. दुसऱ्या षटकात आपण आहोत. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना तेजस आणि त्याच्या साथीनं फलंदाज साहिलला आपण पाहताय. साहिल 2 चौकार, 1 षटकार त्याच्या बॅटमधनं. धावांवरती नक्कीच नजर मारली धावफलकावरती तर पाहायला मिळत आहेत 21 धावा, 21 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक रोटेट तेजस आपण पाहताय स्ट्राईक एंड वरती. मानिवली संघासाठी खेळतो. यावेळेस सीमारेषेच्या दिशेनं फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीवरती चेंडूला कलेक्ट केलं, थ्रो करतायत. एक सिंगल येते. चांगली विवर रचना या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेची मदत येते. धावफलक पुन्हा एकदा थोडंसं पुढे सरकेल. 22 या आकड्यावरती, 22 ऑन द बोर्ड. एक चांगली पार्टनरशिप मैदानावरती पेश करत असताना तेजस आणि त्याच्या साथीनं साहिल. साईराजचा हा चेंडू शॉर्ट आर्म पुल केलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे. झेल टिपण्याची संधी आली होती, मात्र हातातनं चेंडू पुन्हा एकदा ड्रॉप होतोय. झेल टिपणं गरजेचं असतं. पकडा कॅच जिंका मॅच सोपं सूत्र असतं. टॉप ऑर्डरचे फलंदाज आणि अशा पद्धतीने जीवनदान द्याल तर निश्चितच तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागेल. 2 धावा आल्या. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच 2 षटकांच्या अंती स्कोर कार्ड वरती 24 धावा, 24 ऑन द बोर्ड. 24 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहे. जय बजरंग ब्लास्टर्स मानिवली हा संघ फलंदाजी करतोय. 2 षटकांच्या सांगतेनंतर स्कोर कार्ड वरती जोडतायत 24 धावा. 12.00 ची सरासरी राखतायत. चांगल्या पद्धतीने सुरुवात पाहायला मिळते. टॉप ऑर्डरचे फलंदाज बॅटिंग करत असताना सलामीचा फलंदाज शुभम निराश करून मैदानाच्या बाहेर जरूर गेला. त्यानंतर त्याच्या जागेवरती साहिल आला. वन डाऊन वरती एक चांगली जिम्मेदारी जबाबदारीपूर्वक खेळी मैदानावरती पेश करतोय. स्कोर कार्ड वरती आहेत एकंदरीत 24 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. एक फलंदाज बाद. 24 धावा धावफलकावरती जोडल्यात. 5 षटकांची मॅच आहे. निश्चितच या मैदानावरती किती जास्त धावा जमवाल ते निश्चितच तुमच्या संघासाठी फायद्याचे असणार आहेत, कारण हाय स्कोरिंग मुकाबला तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. मैदानाच्या चारही बाजूला गोल असणारं मैदान, चारही बाजूला असणारी सीमारेषा, आणि अशा पद्धतीने जर तुम्ही मैदानाची विवरचना पाहाल तर धावा जितक्या बनवाल तितक्या तुमच्या संघासाठी उपयुक्त असणार आहे. चला स्पीडअप करा. वेळेची काळजी घेणं सर्वांसाठी बंधनकारक आहे. आज शेवटचा दिवस आहे, महाअंतिम दिवस. याचीसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला लख प्रकाशात मेगा फायनलची मॅच खेळवायची आहे. या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी खेळावं लागेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज ओमकार येतोय. तेच तर्रार. कुडवली ब संघासाठी हे तिसरं षटक, वैयक्तिक खात्यातलं दुसरं. स्ट्राईक एंड वरती फलंदाज तेजस उजव्या हाताचा बॅट्समन आहे. यावेळेस फटका खेचलाय, जबरदस्त स्लॉक केलाय. फटका जबरदस्त, ताकदवर प्रहार. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
धन्यवाद. षटकार येतोय तेजसच्या बॅटमधून आलेला हा 6 धावांचा फटका. चेंडूवरती नजर सुंदर पाहायला मिळते, चेंडूवरती कंट्रोल चांगलं पाहायला मिळतंय. बॅटर तेजस स्ट्राइक वरती तयार. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आहे. मिड ऑफ वरती फिल्डर आहे. चेंडू पकडत असताना थोडीशी गफलत, हातातनं चेंडू ड्रॉप झाला आणि त्यानंतर पाहाल तर एक सिंगल कंप्लीट करतायत. रिस्की सिंगल, एक धावी धावफलकावरती ऍड करतायत. सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती पेश करत असताना षटकारानंतर एक सिंगल घेत आहेत. धावफलकावरती गती प्राप्त होताना पाहायला मिळेल. यावेळेस साहिलसाठी टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग, झेलची संधी आहे, मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू ड्रॉप झाला. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि यशस्वीरित्या या 2 धावा कंप्लीट झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. निश्चितच यंगस्टर खेळाडू आहेत तेजस आणि साहिल, हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मानिवली ब्लास्टर्स या संघाकडनं खेळत असताना सुंदर खेळतायत, जबरदस्त भागीदारी मैदानावरती पेश करतायत. जय बजरंग ब्लास्टर्स मानिवली संघाची धावसंख्या वेगानं पुढे सरकतीये, 33. यावेळेस गती परिवर्तन, ओमकारच्या माध्यमातून सुंदर चेंडू पाहायला मिळाला. बोटांची जादू फिरवली, गती कमी केली, बॉडी लाईन चेंडू टाकला, थोडासा बाहेर घेताना पाहायला मिळाला आणि निश्चितच शरीरावरती आदळतोय, कुठल्याही प्रकारची धाव नाही. साहिल बॅटिंग करत असताना असं वाटलं होतं की वेगवान चेंडू येतोय, मात्र शेवटच्या मोमेंटला बोटांची जादू चेंडूवरती होती आणि गती कमी केली. या अनुषंगाने आपण पाहाल तर हा चेंडू डॉट होताना पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय, अशाच पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. ओमकार जर्सी नंबर 3 मध्ये राईट अमोर द विकेट. यावेळेस गती जास्त होती, प्रचंड वेगवान. निश्चितच आपण पाहिलं तर अर्ध्या पिच वरती चेंडू ड्रॉप झाला, त्यानंतर बॅकफुट वरती जाऊन चांगला पंच दिलाय. दूरवरनं फिल्डर येईल, अडवण्याचा प्रयत्न केला जाईल, अडवेल, पकडेल, फेकेल, तोपर्यंत या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धावा येत आहेत. धावफलक जर आपण पाहाल तर 35 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतंय. 35 ऑन द बोर्ड, 35 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना जय बजरंग ब्लास्टर्स मानिवली हा संघ फलंदाजी करतोय. साहिल खेळतोय स्ट्राइक एंड वरती, तेजस त्याच्या साथीनं साथ देत असताना गोलंदाज ओमकारचा हा चेंडू यावेळेस चेक केलं जाईल. लेग स्टंपच्या बाहेरून पंच निरंजनजी सावंत सर यांचा इशारा येतोय. वाईट बॉल, अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत येते. धावफलकावरती पुन्हा एकदा बढत पाहायला मिळेल. 36 धावा, 36 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 36 धावा धावफलकावरती. ओमकार उजव्या हातानं डाव्या बाजूनं यावेळेस ओरपी चेंडू, फटका चांगला आहे, जितका वेगानं आला तितक्या वेगानं मैदानाच्या बाहेर पाठवत असताना साहिलनं ठोकलाय हा मानिवली ब्रँड षटकार. यापुढील सामना जय बजरंग डोंगर नावे ब आणि रुपेश दादा प्रतिष्ठान कानोळ ब यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धार्थ स्पोर्ट देवपे विपक्ष जय हनुमान तोंडली. दोनही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. मिड इनिंग मध्ये आपला टॉस केला जाईल. देवपे विपक्ष तोंडली असा सामना असेल. यापुढील सामना दोनही संघांना विनंती आहे आपण सज्ज रहा. दोनही कॅप्टनना विनंती आहे आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. हलकासा छोटा ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच स्ट्रॅटेजिक टाइम आउट ज्याला म्हटलं जातं, टाइम आउटच्या दरम्यान चर्चा करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळत असतो, एकमेकांशी सल्ला मसलत करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळत असतो. या अनुषंगाने आपण पाहाल तर 3 षटकांच्या अंती हा ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी संपन्न होतोय. 3 षटक संपली. धावफलकावरती जोडल्यात तब्बल 42 धावा. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती जय बजरंग ब्लास्टर्स मानिवली हा संघ खेळतोय. सुरुवात सुंदर झालीय. 4थ्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाज
निशांत गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. कुडवली ब संघाच्या वतीनं षटक क्रमांक हे चौथं चालू करतोय. निशांतच्या खांद्यावरती जिम्मेदारी जबाबदारी आहे. धावगती जी वेगानं चालली आहे त्या धावगतीला थांबवण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. राईट मोर द विकेट. स्ट्राइक वरती तेजस. अनऑर्थोडॉक्स स्टान्स पाहायला मिळतोय. तेजस आडव्या बॅटने खेळतोय. फटका चांगला पाहायला मिळतोय. खाली क्षेत्र निवडलं. फिल्डर होता फक्त दर्शक बनून राहिलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वेगानं जातोय. जाऊन पोहोचलं 46 वरती. निशांत वरती हल्ला. स्वागत चांगलं झालंय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच दिलाय. फटका जबरदस्त क्लासिकल नजराणा मैदानावरती पेश करत असताना बॅट्समन तेजस ऑन फायर. सलगचा हा दुसरा चौकार. जय बजरंग ब्लास्टर्स मानिवली या संघाचं चौथं षटक चालू असताना धावफलकावरती वेगानं स्कोर कार्ड पुढे चाललंय. सुरुवातीला थोडेसे संयमी पाहायला मिळाले. त्यानंतर जी आक्रमक भूमिका आपण पाहत आहे बॅट्समन तेजस स्ट्राइक वरती तयार. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय. समोर खेळलाय. विराट कोहलीची आठवण करून देणारी फटकेबाजी. सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वन बाउंड चेंडू सीमा पार. चौकार. बॅट्समन तेजसच्या बॅटमध्ये आपण पाहताय जबरदस्त बॅटिंग करत असताना संघासाठी एक मोठी धावसंख्या उभी करून देण्याचा प्रयत्न. स्ट्राइक वरती तयार. या चेंडूवरती शॉर्ट पिच चेंडू आहे. आडव्या बॅटनं पुल करतोय. फटका चांगला आहे. दर्जेदार प्रहार. पुन्हा एकदा चेंडू करतोय सीमारेषेची सफर. सलगचा चौथा दर्जेदार चौकार. गॅप सिलेक्शन घेऊन जबरदस्त फटकेबाजी करत असताना क्लासिकल बॅटिंग तेजसच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. जिम्मेदारी घेतली आहे खांद्यावरती आणि खऱ्या अर्थानं ग्रेट फिनिश करण्याच्या तयारीमध्ये. सलगचं 4 चौकार आले. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हार्ड हिट पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावलेत. रिस्की डबल. थर्ड अंपायर तिसऱ्या अंपायरकडे या ठिकाणी निर्णय सोपवलाय. चेक केलं जाईल. टेंट्रिक वाहिनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी विथ क्लिअरिटी. भरपूर चांगलं लाईव्ह कव्हरेज टेंट्रिक वाहिनीचं आपण पाहत आहे. चेक केलं जात आहे. दुसरी धाव कंप्लीट करत असताना ही धाव कंप्लीट झाली आहे का हा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अगदी थोड्याच वेळात. दूध का दूध, पाणी का पाणी. व्हेरी टाइट कॉल. चेक केलं जात आहे. निश्चितच एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल यासाठी बॅट्समन सेफ. 2 धावा कंप्लीट. 60 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहताय. षटक क्रमांक चालू असताना हे चौथं एक सुंदर भागीदारी. तब्बल 58 धावांची भागीदारी या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी करत असताना तेजस आणि त्याच्या साथीनं साहिल. सुंदर फलंदाजी. निशांतला कमबॅकची गरज आहे. राईट मोर द विकेट. निशांतचा हा चेंडू आडव्या बॅटनं पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. आता मात्र सरळ हवाई सफरवरती तेजस थांबायचं नाव घेत नाही. मानिवलीकरांना आनंद देत असताना सलग फटकेबाजी चालू आहे. षटकार.
4 षटकं या ठिकाणी संपतायत. निशांतचं अतिशय महागडं षटक तब्बल 24 धावा या षटकामध्ये येत आहेत. 4 षटकांच्या अंती स्कोर कार्ड वरती आहेत 66 धावा, 66 ऑन द बोर्ड. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ होतंय. इथून कमबॅक करावं लागेल. स्वप्नील येतोय. अनुभवाचा वापर या ठिकाणी करावा लागेल. निश्चितच धावगती जी वेगानं पुढे चालली आहे त्या धावगतीला थांबवण्याची जिम्मेदारी स्वप्नील. पुन्हा एकदा या फटका चांगला आहे. साहिलच्या माध्यमातून टाकलेला हा चेंडू, माध्यमातून खेळलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर प्रहार. मात्र निश्चितच तेजस ज्या विध्वंसकतेनं बॅटिंग करतोय त्याला स्ट्राईक वरती ठेवायचं, या अनुषंगानं एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहत आहेत आणि तेजसच्या हातामध्ये या ठिकाणी स्ट्राईक येते. 5 षटकांची मॅच आणि कशा पद्धतीनं बॅटिंग करायची याचं ज्वलंत उदाहरण मैदानावरती पेश करतायत तेजस आणि साहिल. ज्या वेळेला संधी मिळते तेव्हा आक्रमक भूमिका आणि जेव्हा संधी मिळत नाही त्यावेळेला सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करताना सुद्धा पाहायला मिळाले. हा चेंडू सुंदर होता. अशा पद्धतीनं कमबॅकची गरज असेल, गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी स्वप्नील आलाय आणि निश्चितच 2 चेंडू फेकलेत, एकच धाव खर्च करतोय. इथून इकॉनॉमिकल षटक टाकावं लागेल, विकेट अर्जित कराव्या लागतील, इथून धावा रोखाव्या लागतील. 5 षटकांमध्ये जर तुम्हाला निश्चितच धावा चेस करायच्या असतील तर त्या तुमच्या आवाक्यात असणं फार गरजेचं. इथून आपण पाहिलं तर 67 धावा धावफलकावरती आहेत. स्वप्नील येतोय पुन्हा एकदा. तेजससाठी आत्ता मात्र टप्पा सापडलाय, सूर सापडलाय आणि खऱ्या अर्थानं इथून कमबॅक करायला सुरुवात केली आहे. कुडवली ब संघासाठी स्वप्नीलचं हे षटक शेवटचा अंतिम निर्णायक. आक्रमक भूमिकेमध्ये फलंदाज आहेत आणि निश्चितच त्यांना थांबवण्याची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती असताना टाकलेले हे 3 सुंदर चेंडू. लेफ्टा मारा करतोय स्वप्नील. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची संधी, विकेटच्या मागे झेल टिपलाय आणि मोठी विकेट कॅरी केली जाईल. महत्वाचा फलंदाज, एक सुंदर इनिंगचा अंत होतोय. बॅट्समन तेजसचा खेळ संपला. षटकात आपण आहोत. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर एक उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना जय बजरंग ब्लास्टर्स मानिवली हा संघ तब्बल 67 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र या 4थ्या षटकामध्ये सुंदर कमबॅक कुडवली ब संघासाठी करून देण्याचा प्रयत्न स्वप्नील करतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. 4 चेंडू फेकलेत, केवळ एकच धाव खर्च करत असताना सुंदर गोलंदाजी करतोय स्वप्नील. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू आहे, विकेटच्या मागे अडवलाय, धाव घेण्याचा प्रयत्न होता, थ्रो चुकीचा आला आणि या अनुषंगाने एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मित्रांनो, आपण अगोदरच अडचणीत आहोत आणि अशा वेळेला अशा पद्धतीने धावा जर खर्च कराल तर मात्र तुम्हाला नुकसान जास्त होणार आहे. निश्चितच हरिभक्त परायण शिंदे बाबा या ठिकाणी आपल्यापासून रजा घेत आहेत. आज दिवसभरामध्ये आपल्यासोबत असतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. सुंदर चेंडू होता, विकेटच्या मागणं अडवला, मात्र थ्रो थोडासा चुकीचा आला. या अनुषंगानं 2 धावा कंप्लीट होत आहेत, धावफलकावरती ऍड केल्या जातील. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नात होईल बाद. व्हाईट बॉल. यस, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. एक चेंडू अजून खेळ पाहायला मिळेल. 70 धावा धावफलकावरती गाठतायत. 70 गाठली आहे. 70 ऑन द बोर्ड. 70 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचं षटक. स्वप्नील गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना संघासाठी चेंडू चांगले टाकतोय. मात्र निश्चित आपण पाहाल तर पूर्वीच्या 4 षटकांमध्ये ज्या धावा आल्या त्या धावा कशा पद्धतीने कव्हर अप केल्या जातील यासाठी मात्र इथून कष्ट करावे लागतील. जिद्द चिकाटी मेहनत ठेवावी लागेल. जिद्दीसाठी कुडवली ब हा संघ ओळखला जातो. जिद्द दाखवावी लागेल. हा चेंडू आडव्या बॅटनं. साहिल जसा स्ट्राईक वरती आला, बॅटमधनं निश्चितच चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. शेवट गोड केलाय. षटकार. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे आणि जय हनुमान तोंडली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या ठिकाणी जॉईन व्हा.
तोंडली विपक्ष देवपे असा सामना असणार आहे। दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या। देवपे टीमचे कॅप्टन या ठिकाणी जोडले जात आहेत। तोंडली संघाचे कर्णधार आपण सुद्धा या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल। यापुढील सामना तोंडली विपक्ष देवपे अशी मॅच आपण पाहणार आहोत। दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे, आपण लगेच या टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी जोडले जायचं आहे। नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण करतो आहोत। जय हनुमान तोंडली आणि टीम देवपे सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत। मान्यवर निलेशजी यशवंतराव यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतो आहोत। छापा कॉल आणि काटा येतोय। मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा। तोंडली संघ नाणेफेक जिंकतोय। मित्रा निर्णय काय घेशील? बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारतोय। 5 षटकांची मॅच आहे। इथं आल्यावरती कसं वाटलं? मैदान पाहून काय वाटलं? खूपच छान वाटलं, कारण हा आमचा होम ग्राउंडच आहे। इथं आमची आताच मागे SPL झाली तोंडली प्रीमियर लीग, त्यामुळे खूपच छान वाटतं। हा आमचा घरचाच ग्राउंड आहे। नक्कीच घरच्याच मैदानावरती खेळणार आहेस। 5 षटकांची मॅच फिल्डिंग स्वीकारतोय। समोर देवप्यासारखा ताकदवर संघ आहे। किती धावांपर्यंत रोखशील? समोरच्या संघाला आम्ही 60 धावांच्या पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण समोर संघ खूप चांगला आहे। त्यांची बॅटिंग लाईन चांगली, तरी आम्ही 60 धावांचा रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना। नक्कीच 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल। देवपे संघ आपण सुद्धा या ठिकाणी बरोबर वेळेमध्ये उपस्थित होत आहेत। आपलं मनापासून आम्ही कौतुक करतोय। नाणेफेक जिंकला असता तर काय निर्णय असता? नाणेफेक जिंकून आम्ही प्रथमतः फलंदाजीच केली असते। म्हणजे तुमच्या मनासारखंच घडतंय। 5 षटकांची मॅच या मैदानावरती कधी खेळलात का? लास्ट टाइम आम्ही या मैदानावर खेळलेलो आणि तोंडली संघाने आम्हाला लास्ट टाइम हरवलेलं, तर यावेळेस आम्ही त्यांना हरवण्याचा प्रयत्न करू। नक्कीच, म्हणजे दोन्ही संघांमध्ये ताकदीचं युद्ध आपल्याला पाहायला मिळेल। समोरचा संघ सुद्धा जिंकण्यासाठी खेळणार आहे। 5 षटकांची मॅच आहे। किती धावा जमवशील? आणि यावर्षी टीम मध्ये कोणी नवीन यंगस्टर येत आहेत का? आमच्या टीम मध्ये 1-2 प्लेयर सोडले, तर सगळे नवीन यंगस्टर्स आहेत। आणि सध्या पोरांची प्रॅक्टिस जरा चालू असल्यामुळे संघ जरा फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे आम्ही प्रयत्न करू की 70+ करण्याचा। आणि आपुलकीचा प्रश्न, आयोजकांचं प्रेम आणि आयोजकांचं आयोजन कसं वाटलं? आयोजन तर खूप छानच आहे आणि आयोजकांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद। आयोजन खूप छान आहे। नक्कीच टॉस बॉक्स मधनं न्यूज येते। तोंडली संघाने नाणेफेक जिंकली आहे, फिल्डिंग स्वीकारली आणि देवपे संघाला फलंदाजीचं पाचारण दिलंय। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात। जाऊयात विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। एका बाजूने मानिवली आणि त्यांना फाईट करत असताना संघ मैदानावरती कुडवली ब या दोन संघांच्या दरम्यान मुकाबला चालू आहे। आणि निश्चित चेसला होईल सुरुवात। जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल, उत्तरार्धामध्ये आपण आवाज ऐकूयात। मुरबाड ग्रामीणचा दमदार आवाज, भिवंडी ग्रामीणचा दमदार आवाज दीपकजी सुतार सर यांना आपण ऐकूयात। धन्यवाद। थँक्यू सो मच सोमनाथ खाडे, व्हॉइस ऑफ अल्यानी खिनवली। आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, सामना क्रमांक 2, जिथे पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना मानिवली टीमने 76 धावा जमा केल्यात 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर। आणि दुसऱ्या डावामध्ये कुडवली ब टीमला 77 धावांची आवश्यकता आहे। खूपच चांगली बॅटिंग पाहायला मिळाली। पहिल्या इनिंगची समरीचा विचार केला तर तेजस चमकला बॅटिंग करत असताना 14 चेंडूमध्ये 37 धावा। त्याच पद्धतीने साहिलने देखील 14 चेंडू फेस केलेत, 34 धावांचं योगदान साहिलने देखील दिलं। 76 धावा ठोकून काढल्यात, अक्षरशः घाम फोडला कुडवलीच्या सर्व गोलंदाजांना। आणि 77चा लक्ष्याचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली, सचिन आणि निशांत। आणि हे समीकरण पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये तोडण्यासाठी अनिल राऊंड द विकेटने सचिनसाठी बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क करू शकले नाहीयेत। पहिला चेंडू निर्धावालय पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये। क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर समोर अगदी व्ही शेपमध्ये लॉंग ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, दुसरा क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरमध्ये
ऑन साईडला असे 2 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. विकेट किपर शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग पॉइंट कव्हर मिड ऑन मिड ऑफ स्क्वेअर लेग. दुसरा चेंडू फुल टॉस समोर लॉफ केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाही परंतु काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक पोचतील तोपर्यंत सिंगल येते सचिनच्या खात्यामध्ये. सिंगलने सचिनने आपलं आणि त्याचबरोबर कुडवली ब टीमचं खातं ओपनिंग केले. एकेरी दुहेरी धावांनी ह्या धावांचा पाठलाग पूर्ण होणार नाही. 77 धावांची आवश्यकता 3 चेंडूमध्ये 5 ओव्हरमध्ये आणि त्याच्यासाठी हाणामारी करावी लागेल. मोठी पार्टनरशिप करावी लागेल. सलामीवीरांना तुटून पडावे लागेल गोलंदाजांच्या विपक्षामध्ये तरच या धावा पूर्ण होतील. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये आपण विचार केला तर 4थ्या ओव्हरमध्ये निशांतच्या विपक्षामध्ये 24 धावा आल्या होत्या. 4 चौकारांची हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. त्याच पद्धतीने इथे देखील फलंदाजी अशाच पद्धतीने दुसऱ्या इनिंगमध्ये करावी लागेल. दरम्यान एक वाईट चेंडू एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचेल. सुरुवात दमदार झाली पाहिजे तरच हा सामना जिंकणं थोडंसं सोपं होईल. कुडवली ब टीमला P1 आणि P2चं षटक इथे हाणामारी झाली तर या 77 धावा देखील पूर्ण होतील राऊंड विकेटने. ऑन साईडला ताकदीने खेचण्याचा प्रयत्न बॅट हवेतून फिरली. पिचिंग झाल्यानंतर चेंडू अगदी कमी गतीने खाली राहिला आणि लेग कटर देखील होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा कोन बनवत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. चांगली सुरुवात पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये अनिलने करून दिली. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धाबा खर्च केलेत. शांत ठेवले गेले निशांतचं अजूनही खातं ओपन झालेलं नाहीये परंतु सचिनने 2 चेंडू फेस करत असताना एक सिंगल धाव स्वतःच्या आणि टीमच्या खात्यामध्ये जोडली होती. नाराज केले P1च्या ओव्हरमध्ये फलंदाजांनी. प्रत्युत्तर द्यावं लागेल अनिलला. हॅप्ट करोता समोर फोर्स करून उडवलाय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे षटकार आलाय निशांतच्या खात्यामध्ये. षटकाराने आपल्या इनिंगला निशांत या फलंदाजाने केली सुरुवात. षटकाराने आपल्या इनिंगला सुरुवात केली निशांतने आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 2 वरून जाऊन पोहोचेल 8 वर. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने टर्न केलाय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे सचिन रमेश तेंडुलकर स्टँडच्या अगदी समोर क्षेत्ररक्षण झालं तोपर्यंत सिंगल येते निशांतच्या खात्यामध्ये आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 9 या अंकावर. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाले. 77 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे. दुसऱ्या डावामध्ये कुडवली ब टीमच्या माध्यमातून मानवली टीमने बॅटिंग चांगली केली. पहिल्या इनिंगमध्ये कुठेतरी निर्णय चुकला कुडवली बी संघाचा. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी घेतली परंतु गोलंदाजी चांगली झाली नाहीये. फाईन लेग मध्ये चेंडू चाललाय. शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक पाठलाग करतील तोपर्यंत एक सिंगल येते. ओव्हरची समाप्ती आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 10 वर. विकेट गमावली नाही पहिल्या ओव्हरमध्ये कुडवली ब टीमने परंतु धावा कमी जमा झाल्यात. 77 धावाचा पाठलाग करत असताना पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये 20+ धावा येणं गरजेच्या होत्या. 5 ओव्हरचा सामना आणि P1 आणि P2च्या ओव्हरमध्ये जर जास्त धावा आल्या तर हा सामना जिंकणं थोडंसं सोपं जाऊ शकतं कुडवली संघाला परंतु तशी सुरुवात जी पाहिजे होती दमदार सुरुवात ती करू शकले नाहीत फलंदाज सचिन आणि निशांत. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चेंडू फेस केले सचिनने. त्याच्या खात्यामध्ये 2 धावा आल्यात. निशांतच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. त्याने देखील पहिल्या ओव्हरचे 3 चेंडू फेस केले. त्याच्या खात्यामध्ये 7 धावा आल्यात. टीमची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली. अजूनही 4 ओव्हरमध्ये 24 चेंडूमध्ये 67 धावांची आवश्यकता आहे. P2च्या ओव्हरमध्ये पॉवर पेटच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये फलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. कोणत्या तरी एका गोलंदाजीच्या विपक्षामध्ये फलंदाजी करून चालणार नाहीये. 4ही गोलंदाजांच्या विपक्षामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल कारण का टार्गेट 77 धावांचं आहे. रिक्वायर्ड रन रेट भरपूर आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जवळजवळ 17 ते 18चा रिक्वायर्ड रन रेट आहे. आपण पाहू शकता रिक्वायर्ड रन रेट 16.75ची सरासरी गाठावी लागेल. बॅटची कडा विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू फाईन स्टॉप सीमारेषेकडे प्रवास सुरू आहे आणि अखेरकार तो प्रवास पूर्ण होतोय. चेंडूचा चौकार येतोय फलंदाज सचिनच्या माध्यमातून. हा चौकार गेलाय. फाईन स्टॉप सीमारेषेकडे बॅटची कडा होती. स्लिप मधून चेंडू सरळ छावून पोचला फाईन स्टॉप सीमारेषा पलीकडे. मैदानामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यात त्याचमुळे क्रिकेट थांबलं गेले काही मिनिटासाठी. कदाचित मध पोला आणि त्याच्या माशा मैदानामध्ये शिरकाव करत असताना आणि त्याचमुळे सर्व खेळाडू आपण पाहिलं की खाली झोपले होते. त्यांना झोपवलं या माशांनी. काय ताकद असते
पुन्हा एकदा क्रिकेटला होती सुरुवात. राऊंड विकेटने यावेळी ओव्हर पिच होता, बॉटमॅनचा वापर केला. समोर लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळालेला, अनड्राईव्ह होता. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये पोहोचतील तोपर्यंत सिंगल येते. एकेरी दुहेरी धावाने धावपलकावर फारसा फरक पडणार नाहीये. धावांचं टार्गेट खूप मोठं आहे, 77 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. आणि आता 22 चेंडूमध्ये 62 धावांची आवश्यकता असेल. टीमची धावसंख्या 15वर जाऊन स्थिरावली. या ओव्हरमध्ये बाबूने 2 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केलेत. यावेळेस ऑन साईडला उडवलाय, डीप स्क्वेअर लेग मध्ये सरळ चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. षटकार येतोय फलंदाज निशांच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. अगदी स्लॉट मध्ये होता, सरळ पाठवला फ्लॉट मध्ये, डीप स्क्वेअर लेग मिड विकेट बाउंड्री लाईनच्या अगदी मधून चेंडू फरार. 6 धावांसाठी षटकार. मोठे फटके सजवावे लागतील आणि तो मोठा फटका येत असताना निशांच्या बॅट मधून 77 धावांचं टार्गेट असताना एक पार्टनरशिप करावी लागेल आणि प्रत्येक गोलंदाजीच्या विपक्षामध्ये मोठे फटके सजवावेच लागतील. हाच पर्याय आहे कुडवली ब टीमच्याकडे. यावेळेस स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, अपील हलकी केली परंतु सहमती दिलेली नाहीये. कोणती धाव देखील नाहीये. टीमची धावसंख्या 21 वर स्थिरावली आहे. 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 ओव्हरचा खेळ आहे. टार्गेट अजूनही भरपूर लांब आहे, दूर आहे. इथून हवाई हल्ले करावे लागतील सामना जिंकण्यासाठी. कुडवली ब टीमला टर्न केलाय, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे निर्धाव चेंडू होते. जरूर एक खराब चेंडू होता, ओव्हर पिच, त्यावर एक षटकार खर्च केला गोलंदाज बाबूने. परंतु उर्वरित चेंडूवर चांगली गोलंदाजी करत असताना बाबू पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर षटकार आणि त्याच्यानंतर 2 चेंडू निर्धाव काढलेत बाबूने फलंदाज निशांतला. निशांत 13 या धावसंख्येवर खेळतोय. 8 चेंडू त्याने फेस केलेत, 6 चेंडू त्याने फेस केलेत. पुढ्यात टाकला होता, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चुकीच्या फटक्याची निवड आणि हा चेंडू देखील निर्धाव आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता, क्रॉस बॅट फिरवली होती, टप्पा प्लेन थोडासा इन स्विंग देखील झाला आणि निर्धाव चेंडूने ओव्हर क्रमांक दुसरी झाली समाप्तीने. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कुडवली ब टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वर आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडूमध्ये 56 धावांची आवश्यकता आहे. इथून रिक्वायर्ड रनरेटचा विचार केला तर 18.67च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. म्हणजेच येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये प्रत्येक गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. प्लस पॉईंटचा विचार केला तर कुडवली ब टीमने अजूनही कोणत्याही प्रकारची विकेट गमावलेली नाहीये. परंतु अजूनही 18 चेंडूमध्ये 56 धावा हे लक्ष थोडंसं कठीणच आहे. ते सोपं करण्यासाठी येणाऱ्या ओव्हरमध्ये 20-22 धावा येणं गरजेचे असतील. यानंतर होणारा सामना आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 जिथे नाणेफेक जिंकून शतरक्षणाचा निर्णय घेतलाय जय हनुमान तोंडली टीमने सिद्धार्थ स्पोर्ट देपवेच्या विपक्षामध्ये. आणि त्याच्यानंतर सामना क्रमांक 4 असेल जय बजरंग डोंगर नावे विपक्ष रुपेश दादा प्रतिष्ठान कानोल बी. आपण देखील सज्ज राहायचे. 3ऱ्या क्रमांकाचा सामना त्याची पहिली इनिंग संपल्यानंतर आपण 4थ्या क्रमांकाच्या सामन्याचं नाणेफेक देखील करणार आहोत. आज एकूण 9 मॅचेस आहेत. सेमीफायनल क्रमांक पहिली स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये पूर्ण झाली आणि फायनलमध्ये प्रवेश केला शिवतेज क्रिकेट संघ नावेयाने. आणि कालच्या दिवसामध्ये जर विचार केला तर आंबेगाव संघ टॉप 4 मध्ये पोहोचलाय आणि आजच्या दिवसातील विजेता संघ यांच्यामध्ये सेमीफायनल दुसरी पाहायला मिळेल. 3ऱ्या ओव्हरला होती सुरुवात मसायन कडून. यावेळी स्क्वेअर कट पॉईंटच्या डोक्यावरून उडवलाय. डीप पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. पॉईंटचा क्षेत्ररक्षक पाठलाग करेल. पाठलाग चांगलाच केले. चौकाराचं रक्षण केलं जाईल का तोपर्यंत डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचला होता. चौकार वाचवलाय आणि 2 धाबा येतील फलंदाज सचिनच्या खात्यामध्ये. या 2 धाबेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 23 या अंकावर. परंतु एकेरी दुहेरी धावाने या धाबा पूर्ण होणार नाहीयेत. 1 रन शॉटचा देखील इशारा आलाय. म्हणजेच 2 धाबा देखील अपूर्णच राहिलेत. फक्त एकच धाब येते. चांगलं निरीक्षण पंचांचं पाहायला मिळतं. त्यांचं देखील विशेष कौतुक. पंचांना क्रिकेटमध्ये दैवत मानलं जातं. त्यांचा सन्मान करणं म्हणजे देखील क्रिकेट असतं. अगदी ओव्हर पिच होतो, लॉफ केलाय काउ कॉर्नर मध्ये, मिस टायमिंग फटका, क्षेत्ररक्षक पोहोचलेत, विकेटचं पतन, झेल, फलंदाज बाद सचिन.
पहिली विकेट सचिनच्या रूपाने बाद झाला. सचिन त्याच्या बॅटमधून जरूर एक चौकार आला होता, परंतु तो जास्त वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज साईराज स्ट्रायकेनवर. ओव्हर पिच होता, पुढे येत असताना समोर डाऊन द ग्राउंड हा फटका सजवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू अगदी खाली राहिला आणि बॅट देखील चेंडूच्या मेरिटवरून फिरवता आली नाहीये. हेच कारण होतं, संपर्क करू शकला नाही. डॉट चेंडू. षटक क्रमांक तिसरं सध्या सुरू आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्याच्यानंतर विकेट आणि आलेला डॉट चेंडू. पुन्हा एकदा डिफेन्स केलं, स्ट्रोकला चेक केलं, सिंगल धाव पूर्ण करत असताना स्ट्राईक निशांकडे देण्याचा प्रयत्न केलाय. साईराजला देखील माहिती आहे निशांत खेळपट्टीवर सेट झालाय. 7 चेंडू फेस करत असताना त्यांनी 13 धावांचं योगदान केले. तो जर स्ट्राईक एंडवर राहिला, त्याने मोठे फटके सजवले तर ही मॅच जिंकणं थोडंसं सोपं जाईल, परंतु सध्या तरी या धावा चेस करणं कठीण जातात कुडवली टीमला, कारण 77 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि तिसरं षटक सुरू असताना 23 वर गडी बाद झालाय 1 आणि आता 14 चेंडूमध्ये 54 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवर प्रहार चढावं लागेल, वादळ आणावं लागेल फलंदाजी करत असताना कुडवली बी टीमच्या फलंदाजाकडे. यावेळेस अगदी ओव्हर पिच होता, लॉफ करून दिलं ऑन साईडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. हा कडक षटकार येतोय फलंदाज निशांतच्या बॅटमधून. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने हा फटका सजवलाय फलंदाज निशांतने. निशांतकडे स्ट्राईक देण्याचा साईराजचा प्रयत्न राहिलाय आणि स्ट्राईक दिल्यानंतर त्याच्या बॅटमधून हा खणखणीत षटकार राहिलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. ऑफ स्टंपच्या थोडेसे आत आले, ओव्हर पिच ऑन साईडला लॉफ करून दिला. ताकद आणि टायमिंग चांगलं होतं आणि याच ताकद आणि टायमिंगच्या जोरावर हा लांब पल्ल्याचा षटकार निशांतच्या बॅटमधून पाहायला मिळाला. ओव्हर द विकेटने निशांतसाठी. बॅटची कडा विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल का, तर अलीकडे अडवलाय. चांगली शर्यत सुरू होती, परंतु अखेरकार क्षेत्ररक्षण चांगलं झालं. 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. या 2 धावा येतील पुन्हा निशांतच्या खात्यामध्ये आणि या 2 धावेच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 वर 1 गडी बाद. आणि आता सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता. 12 चेंडूमध्ये अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे जिथून 23 ची सरासरी गाठावी लागेल कुडवली ब टीमला सामना जिंकण्यासाठी. समीकरण थोडंसं कठीण झालंय. 12 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे, स्ट्रॅटेजिक टाइम आउट, आणि तिथे स्ट्रॅटेजी आखली जाईल. समीकरण तर कठीणच आहे. 12 चेंडूमध्ये 46 धावा, 23 ची सरासरी गाठायची आहे. 31 वर 1 गडी बाद अशी स्थिती. कुडवली ब टीमची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये अनिलने धावा खर्च केल्या 10. दुसऱ्या ओव्हरमध्ये बाबूला विकेट प्राप्त करता आली नाही, त्यांनी देखील धावा 11 खर्च केल्या. आणि तिसरं षटक निलेशांचं, ज्याच्या विपक्षामध्ये एक षटकार जरूर आला, परंतु त्याने देखील धावा खर्च केल्या 10. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 वर 1 गडी बाद. आणि आता सामना जिंकण्यासाठी 12 मध्ये 46 धावांची आवश्यकता. यानंतर अजून एक महत्त्वाचा सामना सिद्धार्थ स्पोर्ट देपवे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जे हनुमान तोंडली टीमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिला चेंडू एस्टँड पासून खूपच दूर होता. वाईटचा इशारा आणि वाईटच्या रूपाने सिंगल धाव धावपलकावर ऍड होत असताना टीमची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली आहे. समीकरण कठीण आहे. 45 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये. आणि चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीच्या विपक्षामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल, चेंडूची चांबडी लोलवावी लागेल, तरच्या धावा पूर्ण होतील. तसे प्रयत्न करतील का फलंदाज? स्ट्रोकला पुन्हा एकदा चेक केला, डिफेन्स केला, कव्हर पॉइंट मधून गॅप शोधण्याचा प्रयत्न होता आणि त्याचबरोबर निशानला स्ट्राईक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅटर साईराजने केलाय.
एक सिंगलने टीमची धावसंख्या 33 वर. निशान खेळपट्टीवर सेट झाले. 9 चेंडू फेस करत असताना 21 धावांचं त्याने योगदान दिले आणि त्याने जर ठरवलं तर हे कठीण समीकरण देखील तो सोपं करू शकतो. त्याला आता या धावा बनवण्याची धुरा आपल्या खांद्यावर उचलावी लागेल. 11 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रेट 24 ची सरासरी आहे. रिक्वायर्ड रेट कमी करण्यासाठी मोठ्या स्ट्राईक रेटने निशानला फलंदाजी करावी लागेल. तो करेल का? प्रत्युत्तर देईल का? निशानला देखील शांत ठेवले गेले. खराब चेंडू जरूर होता परंतु थोडासा कोण बनवला. अगदी पुढ्यात होता परंतु क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न निशानने केला. हेच कारण होतं म्हणून संपर्क करू शकला आणि ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन होती. समोर लॉफ्टेड फटका सजवला असता तर कदाचित संपर्क झाला असता परंतु क्रॉस बॅट फिरवली आणि त्या दरम्यान टायमिंग साध्य करता आले नाही फलंदाज निशांतला. निर्धाव चेंडू राऊंड द विकेटने हा मारा सुरू आहे. मिसटायमिंग स्ट्रोक. गोलंदाज चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. दुसरा झटका लागत असताना कुडवली बी टीमला फलंदाज बाद निशांत. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आर्यन. स्ट्राईक एंडवर विकेट गेल्यानंतर निशांतची विकेट महत्वाची होती. तो बाद झाला आणि आर्यनला देखील शांत ठेवलं गेलं गोलंदाज अनिलने. अनिलचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत त्याने धावा खर्च केल्या. 2 वाईटच्या रूपाने एक सिंगल धाव खर्च केली होती परंतु एक महत्वाची विकेट देखील त्याच्या नावावर आली आहे. राईट अँड बॅटरसाठी राऊंड द विकेटने तो मारा करतो आणि कोण देखील बनवतो. वारंवार ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन ठेवण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय. अप्रतिम षटक. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये अनिलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन ठेवण्याचा प्रयत्न असा आपण उल्लेख करत होतो आणि अखेर यावेळी जास्त दूर ठेवला. वाईटचा इशारा. अनिलचं हे वैयक्तिक दुसरं षटक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये देखील पॉवर पिचच्या पहिल्या ओव्हरमध्ये त्याला विकेट प्राप्त करता आली नाही. 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये त्यांनी विकेट प्राप्त केली आहे. 3 धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. विविधता दाखवतो गोलंदाजी करत असताना गोलंदाज अनिल. अजून एक निर्धाव चेंडू आणि फटका सजवत असताना आर्यन फलंदाज खेळपट्टीवर पडलेला देखील पाहायला मिळाला. बॅलन्स करता आले नाही स्वतःच्या शरीराला. फटका ताकदीने सजवण्याचा प्रयत्न केला होता परंतु संपर्क नाहीये. कमी गतीने आर्यनला बीट केले यावेळेस गोलंदाज अनिलने. राऊंड द विकेटने आर्यनसाठी यावेळेस बॅटचा अगदी मधोमध संपर्क झाला परंतु ताकद नव्हती आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळलेत फलंदाज अनिल. आर्यन ओव्हरची समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कुडवली ब टीमची खराब परिस्थिती. 35 वर 2 गडी बाद आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सामना जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकणं थोडंसं कठीण आहे. हा सामना जर कुडवली ब टीमला जिंकून द्यायचा असेल तर ते काम फक्त गोलंदाज करू शकतो. फलंदाज काही करू शकत नाही तसंच वाटतं. त्यांनी जर खूप खराब चेंडू टाकले 9 चेंडू टाकले त्याच्यावर जर प्रहार चढवला तर कदाचित संधी मिळू शकते. अन्यथा या सामन्यामध्ये आता पकड निर्माण केली आहे ती मानिवली टीमने. बॅटिंग देखील त्यांची चांगली झाली. विशेष करून तेजस साहिलचं कौतुक करायला पाहिजे. तेजस आणि साहिलने दोघांनी 14 चेंडू फेस करत असताना तेजसने 37 धावांचं योगदान दिलं आणि साहिलच्या बॅटमधून देखील 34 धावा तो नाबाद राहिला. निलेशने 2 धावांचं योगदान दिलं परंतु तेजस आणि साहिलची मोठी पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि त्या पार्टनरशिपच्या जोरावर 76 धावा जमा झाल्या होत्या मानिवली टीमच्या आणि 77चं लक्ष आता पूर्ण करणं थोडंसं कठीण जाते. दरम्यान लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 36 वर आणि चेंडू राहिलेत 5. सामना जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता. 5 चेंडूवर 5 षटकार जरी मारले तरी देखील 41 धावा आता पूर्ण होणार नाहीत. एकतर्फी मॅच पाहायला मिळते. त्याचं कारण बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये चांगली झाली मानिवली टीमच्या माध्यमातून. निशांकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. त्याची विकेट देखील अनिलने प्राप्त केली आणि तिथूनच या मॅच मध्ये पकड निर्माण केली मानिवली जय बजरंग ब्लास्टर मानिवली टीमने. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. सामना जिंकण्यासाठी अजूनही धावांची आवश्यकता आहे ती 40. हे समीकरण आता होणार नाही हे देखील माहिती. परंतु यानंतर अजून एक महत्वाचा सामना जे हनुमान तोंडली आणि सिद्धार्थ स्पोर्ट देपवे. टॉस जिंकून तोंडली टीमने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. देपवे टीमच्या विपक्षामध्ये देवपे टीमच्या विपक्षामध्ये. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये देखील धावा भरपूर जमा झाल्या होत्या. त्या चेस झाल्या नाहीत आणि दुसऱ्या सामन्यामध्ये देखील धावा चेस होत नाहीयेत.
या मैदानामध्ये 5 ओव्हरमध्ये 50+ धावा जर गेल्या तर कालपासून आपण पाहिलं की ते चेस करणं थोडंसं कठीण जातं आणि मागच्या सामन्यामध्ये देखील तेच दृश्य होतं आणि या सामन्यामध्ये देखील तेच पाहायला मिळालं. एकतर्फी लढाई सध्या सुरू आहे मैदानामध्ये. 2 सामने एकतर्फी झालेत. हा सामना देखील तशाच पद्धतीने समाप्त होताना पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 39 धावांची गरज आहे. विजयाच्या उंबरड्यावर जाऊन मानुली संघ पोचलाय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवले चेंडूला. क्षेत्ररक्षक होते, कॅच सुटली आहे. सिंगल येते. 39 धावा खूप मोठ्या फरकाने जय बजरंग ब्लास्टर मानुली संघ इथे विजय प्राप्त करत असताना आजच्या दिवसातील हा सामना क्रमांक 2 पाहायला मिळतोय. इनिंगचा शेवटचा चेंडू फ्लिक केलाय. फटका सुंदर आहे, हवेत आहे. क्षेत्ररक्षक येथील दूरवरून कॅच पकडतील तोपर्यंत विकेटचं पतन. तिसरा झटका आणि त्याचबरोबर मॅच देखील समाप्त झाली. मॅच जिंकली जय बजरंग ब्लास्टर मानुली टीमने आणि मॅन ऑफ द मॅच फलंदाजाचं नाव आहे तेजस, ज्याच्या बॅटमधून भरपूर चौकार पाहायला मिळाले. चौकारांची हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. चौकार आलेत 5, 2 षटकार. 14 चेंडू फेस करत असताना 37 धावांची त्यांनी खेळी साकारली आणि एक मोठं टार्गेट सेट केलं होतं. त्याच कारणास्तव जय बजरंग ब्लास्टर संघ मानिवली जिंकला आणि मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीवर नाव कोरले. फलंदाजाचं नाव आहे तेजस. मॅचची समरी ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू